लक्षात घ्या, ती आई आपल्या हिताचा विचार करते, आपल्यावर अनंत उपकार करते. मग ज्याप्रमाणे आई उपकार करते अगदी त्याचप्रमाणे वडील देखील आपल्यावर उपकार करत असतात. आणि काय करतात वडील? तर आपल्यासाठी राबत असतात. आयुष्यभर कष्ट करतात. का कष्ट करतात? तर माझ्या मुलांना बसून खावं एवढीच इच्छा त्या बापाची असते. म्हणून तो असणारा बाप हा कष्ट करतो. आणि काय करतो बाप आपल्यासाठी? सुंदर प्रमाण दिलं बाबांनी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवून. मग बाबा आई देखील उपकार करते. लक्ष देऊन ऐका बरं का. आई देखील उपकार करते, वडील देखील उपकार करतात. पण माझे तुकोबराय म्हणतात की अरे बाबा, जे उपकार आई वडील देखील आपल्यावर करू शकत नाहीत ते उपकार साधू संत आपल्यावर करत असतात. काकड्यामध्ये सुंदर प्रमाण आहे. केले उपकार सांगून काय, अभय अक्षय दानगा. लक्षपूर्वक ऐका. जे उपकार आई वडील आपल्यावर करू शकत नाहीत असे उपकार ते साधू संत आपल्यावर करत असतात. कंटाळा नाही आला तुम्हाला? मग ऐका, संत आपल्यावर उपकार
प्रश्न की बाबा संत आपल्यावर उपकार करतात हे बरोबर आहे, पण संत नेमके म्हणावं तरी कोणाला? का? कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगाचा जर विचार केला तर कलियुगामध्ये आपल्याला संत बघायला मिळत नाहीत. बहु अवघडम आहे संत भेटी, परिया जग जेठी करुणा केली. मग संत म्हणावा कुणाला? का? कारण या कलियुगात अनेक संत आहेत, पण कशासाठी? पोटासाठी संत झाले कलित बहुतम. मग ऐका, संत नेमके म्हणावा कुणाला? तर बाबा त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते. फक्त 2 मिनिट भजन करा. विठ्ठल ताट बसा बरं. ऐका महाराज, संत नेमके म्हणावं कोणाला? पण ऐका ना बाबा, ते साधू संत जरी दिसायला, जरी वागायला, जरी आपल्यासारखे असले तरी त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही. संत नवती जगा मानस संतानवती जगा मानसाचा सारखे. ऐका, उदाहरण द्यायचं झालं तर फक्त लक्षपूर्वक ऐका. अहो महाराज, आपल्या महाराष्ट्रामध्ये केंदूर या गावी कान्हो पाठक नावाचे एक संत होऊन गेले आणि त्या कान्हो पाठकांची कीर्ती सर्वत्र पसरली. इतकी पसरली, इतकी पसरली, आणि का पसरली? वाड्या हाती माप चाले सजनांचे. वाड्या हाती माप चाले सजनांचे. कीर्ती मुख त्यांचे नारायण. मग लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल. ऐका बाबा, इकडे लक्ष देऊन ऐका. मी सांगत होते, केंदूर या गावी कान्हो पाठक नावाचे एक संत होऊन गेले आणि त्या कान्हो पाठकांची कीर्ती सर्वत्र पसरली. इतकी पसरली, इतकी पसरली की त्या कान्हो पाठकांची कीर्ती ऐकून काशीचा एक विद्वान
वेळ सकाळची 7ची आणि नेमकी केंदूर मध्येच आलेला तो पंडित आणि बाबा नेमकी कानोपाठकांनाच विचारतो. काय विचारतो की बाबा हे केंदूरच गाव ना? हो हे केंदूरच गाव. मग इथे कान्होपाठक नावाचे संत कुठे राहतात बरं? कान्होपाठक त्याला म्हणाले की बाबा अरे मीच कान्होपाठक आहे. हे ऐकल्यानंतर तो असणारा काशीचा विद्वान पंडित हसू लागला आणि म्हणाला की काय रे तू आणि कान्होपाठक, अरे विचार कर, मला वाटलं तुझी काशीपर्यंत कीर्ती ऐकायला मिळाली. मला वाटलं तू सकाळी सकाळी वेदाचं अध्ययन करीत असेल, शास्त्राचं वाचन करत बसला असेल, पण काय इथे स्वतःची मुलं खेळवत बसलास, नातवंडे खेळवत बसलास. अरे कसला संत? आणि हे ऐकल्यानंतर कान्होपाठक त्याला म्हणाले की बाबा तो म्हणतो की मला नातवंडे आहेत आणि ती नातवंडे मी खेळवत बसलो. मला नातवंड असल्यामुळे तू मला संत म्हणत नाहीस ना? मी एक काम करतो. काय केलं बाबा? त्या कान्होपाठकांनी काय केलं? आपली उचलली लेकरं आणि टाकली विहिरीत. आणि विहिरीत टाकल्यानंतर ते कान्होपाठक त्या काशीच्या विद्वान पंडिताला म्हणू लागले की बाबा विचार कर ना, आता मला नातवंडे नाही, आता मला